पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर, पुणे आजपासूनच आपण मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे. तर या जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये प्रमाणे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच आज सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आजपासून मार्च महिन्याचा 9वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केला जाणार आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा केला जाणार नाही. तर त्या 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये आज मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. बघा, काही बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आलेला आहे, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये अजून हप्ता आला नाही. त्याविषयी अपडेट आलेले आहे. तुमच्या खात्यामध्ये कधी पैसे येणार आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये आज मार्च महिन्याचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे. बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही मिनिटांपूर्वी सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ऐकायची आहे. लाडकी योजना आणलेली होती, आम्ही नियमावली ठरवलेली होती. चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात. ती आमची मानसिकता आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे. तर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आताच सांगितलेलं आहे की ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता जमाच केला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी आजपासून 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. तर या 3 योजनांमधून बहिणींना 1 लाख रुपयापर्यंत अनुदान सुद्धा मिळणार आहे. तर या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा तुम्ही थेट मुख्यमंत्र्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. हे केवळ 1500 रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल, त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे. तर बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे. ज्या बहिणींना या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सोबतच लाडक्या बहिणींना पैठणी साडी सुद्धा मिळणार आहे. बहिणी भरपूर दिवसांपासून विचारत होत्या की पैठणी साड्या कधी मिळणार आहे. तर या पैठणी साड्या बहिणींना मिळणार आहे. त्या पैठणी साड्यांचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहे. ज्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कुठे अर्ज करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. थेट अँकरच्या माध्यमातून या पैठणी साड्या कधी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही नक्की ऐका. त्यातच आता गोरगरीब महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय खरा. लाडकीला साडीचा मुहूर्त ठरला. तर बघा, तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यांमधील बहिणींना या पैठणी साड्या विस्तांतर केल्या जाणार आहेत. परंतु आज सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे, तर त्या जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल. त्यासोबतच काही प्रमुख बँकेमधून हे हप्ते सोडण्यात आलेले आहेत. तर त्या बँका सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. परंतु सर्वात प्रथम जे 4 नियम लागू करण्यात आलेले आहेत तर ते 4 नियम बघून घेऊयात. त्यानंतर 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. त्यानंतर आपण जिल्हे आणि बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा, एक पॉइंट अगदी सविस्तर पद्धतीने बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सोबतच आपण 4था पॉइंट सुद्धा बघणार आहोत की या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा. सोबतच 5वा पॉइंट सुद्धा बघणार आहोत की कोणत्या वस्तू बहिणींच्या घरामध्ये नसायला पाहिजे. आणि शेवटचा 6वा पॉइंट म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे
कोणाला मिळणार आहेत आणि कधी पैसे मिळणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचा जो पहिला मुद्दा आहे तो सविस्तर बघून घेऊया, त्यानंतर तुम्हाला जिल्हे सुद्धा सांगणार आहे. तर बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे तरच बहिणींना मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात येणार आहे. सोबतच दुसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता येणार नाही. बघा, 2 मुद्दे, 2 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. एक तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. सोबतच तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणी इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे. जर तुम्ही इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसाल तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा हप्ता येणार नाही. सोबतच चौथा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला आज मार्च महिन्याचा 9वा हप्ता येणार आहे. बघा, 4 नियम घालण्यात आलेले होते. ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण त्यांनाच आज 9वा हप्ता सोडण्यात येणार आहे. परंतु ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाहीत. बघा, पहिला मुद्दा होता 4 नियम. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे 3 योजना घालण्यात आलेल्या आहे. बघा, 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर त्या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, 6 मुद्दे आहेत. त्याच्यापैकी पहिला मुद्दा होता 4 नियमांचा. दुसरा मुद्दा आहे की 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर त्या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या 3 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. बघा, पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना, म्हणजेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. बघा, या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत ज्या बहिणींचा फॉर्म लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्यांना मोफत शिलाई मशीन योजना या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या वेबसाईटवरून करायचा आहे. या मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. सोबतच दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा, घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना घर नसेल, ज्या लाडक्या बहिणींचे घर खराब झालेलं असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे, कारण तुम्हाला राज्य सरकारकडून अजून 50,000 रुपये जास्त मिळणार आहेत. म्हणजेच टोटल मिळून घर बांधणीसाठी 2,10,000 इतका निधी शासनाकडून देण्यात येणार आहे. जर तुम्ही रेशन धारक असाल, लाडकी बहीण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच तिसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, राज्य सरकारकडून माता भगिनींसाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्यांनी मोफत पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा आहे. बघा, 6 मुद्दे होते. त्याच्यामधले पहिले 2 मुद्दे बघितलेले आहेत. पहिला मुद्दा होता 4 नियमांचा, दुसरा मुद्दा होता 3 योजनांचा, तर तिसरा मुद्दा होता 15 जिल्ह्यांचा आणि बँकेचा. तर या बँका आणि हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, तिसऱ्या मुद्द्यामध्ये ज्या प्रमुख बँका सांगण्यात आलेल्या आहेत, जे प्रमुख जिल्हे सांगण्यात आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, परंतु पूर्ण जिल्ह्यांची नावे कोणकोणती आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, पहिला जिल्हा पालघर जिल्हा आहे, दुसरा जिल्हा सोलापूर जिल्हा आहे, तिसरा जिल्हा पुणे जिल्हा आहे, चौथा जिल्हा नागपूर जिल्हा आहे, 5वा जिल्हा धुळे जिल्हा आहे. तर या धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणी आहेत, त्या दृष्टिकोनातून धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा,
8वा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा सांगली जिल्हा असेल तर त्या बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे. सोबतच 11वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा आणि शेवटचा 15वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. बघा, ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात येणार आहे. सोबतच ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळाला नसेल त्यांना 8वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच हे दोन्ही हप्ते 3 बँकांमधून सोडण्यात आलेले आहेत. बघा, त्यामध्ये पहिली बँक म्हणजे पोस्ट बँक, दुसरी बँक म्हणजे ग्रामीण बँक आणि तिसरी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI बँक. बघा, या 15 जिल्ह्यांमध्ये या 3 बँकांमधून हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत. पोस्ट बँक असेल, SBI बँक असेल किंवा ग्रामीण बँक असेल, ज्या बहिणींचं खातं या 3 बँकेमध्ये असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे. त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. बघा, पहिले 3 मुद्दे बघितलेले होते. आता आपण चौथा मुद्दा बघून घेऊयात. बघा, चौथा मुद्दा आहे की पैठणी साड्या कोणत्या बहिणींना मिळणार आहेत. तर या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा, चौथा मुद्दा पैठणी साड्यांविषयी आहे. त्यामुळे या पैठणी साड्या कोणत्या बहिणींना मिळणार, या पैठणी साड्यांसाठी पात्रता काय आहे, या पैठणी साड्यांचे अर्ज कुठे करायचे आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे. बघा, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्याच बहिणींना एक पैठणी साडी मिळणार आहे. परंतु या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायची गरज नाही. तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्याच बेसवर ते तुम्हाला ही पैठणी साडी वाटप केली जाणार आहे. म्हणजे ज्याप्रमाणे ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला होता त्यांना थेट गॅस कनेक्शनचे पैसे हस्तांतर केले गेलेले होते, त्याचप्रमाणे ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्या बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये या पैठणी साड्यांचा लाभ घेता येणार आहे. सोबतच 5वा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, सध्याच्या स्थितीला 4 मुद्दे आपण बघितलेले आहेत. आता 5वा मुद्दा सुद्धा बघून घेऊयात. बघा, 5व्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बहिणींच्या घरामध्ये या वस्तू नसायला पाहिजेत. ज्या बहिणींच्या घरामध्ये या प्रमुख वस्तू नसतील त्यांच्याच खात्यामध्ये आज हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे. त्यामुळे या प्रमुख वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. बघा, पहिली वस्तू आहे 4 चाकी गाडी. बहिणींच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीची 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. जर ट्रॅक्टर असेल, टॅक्सी असेल, रिक्षा असेल किंवा एखादा भाड्यासाठी घेतलेली गाडी असेल तर ती गाडी चालणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गाडी नसायला पाहिजे. सोबतच बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड नसायला पाहिजे. बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे आणि बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा. जर तुमच्या घरामध्ये या वस्तू नसतील, जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे. सोबतच 6वा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याच्या अगोदर जे 5 मुद्दे बघितलेले होते ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण होते, परंतु 6वा मुद्दा सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, 6व्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परंतु याच्यामध्ये सुद्धा काही नवीन नियम सुद्धा घालण्यात आलेले आहेत. बघा, ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे आणि बहिणींच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे त्याच बहिणींना 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहे. याच्या अगोदर एक हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरित केलेला आहे. आता दुसरा हप्ता 830 रुपयांचा आज हस्तांतर सुद्धा केला जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी 6 मुद्द्यामध्ये सर्व गोष्टी आलेल्या होत्या. तुम्हाला या 6 मुद्द्यांमधील सर्व गोष्टी अगदी सविस्तर पद्धतीने सांगितलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये जे 4 नियम होते तर ते 4 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या 4 नियमांच्या आधारावरतीच मार्च महिन्याचा 9वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. तुम्हाला 4 नियम सांगितले की उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे, 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, घरातील कोणताही सदस्य
टॅक्स भरत नसावा आणि तुम्ही इतर कोणत्या योजनांचा लाभ घेत नसावे. सोबतच दुसरा मुद्दा होता 3 योजनांचा. तर याच्यामध्ये पहिली योजना होते मोफत शिलाई मशीन योजना, दुसरी योजना होते मोफत पिठाची गिरणी योजना आणि तिसरी योजना म्हणजे मोफत प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. दुसऱ्या मुद्द्यामधील या 3 योजना होत्या. सोबतच प्रमुख 15 जिल्हे. बघा तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रमुख 15 जिल्ह्यांमध्ये आज हा हप्ता सोडण्यात आलेला आहे. सोबतच 3 बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक, तिसरी बँक म्हणजे SBI बँक. या 3 बँकांमध्ये ज्यांचे खाते असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच चौथ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलं होतं की पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करावा, या पैठणी साड्या कोणाला मिळणार. तर एक गोष्ट लक्षात घ्या, या पैठणी साड्यांसाठी अर्ज कुठे करायचा नाही. थेट तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या आधारावरती पैठणी साडी विस्तांतर होणार आहे. सोबतच 5व्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की बहिणींच्या घरामध्ये या वस्तू नसायला पाहिजे ज्याच्यामध्ये 4 चाकी गाडी आहे, सोबतच पांढरे रेशन कार्ड आहे आणि बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. या गोष्टींचं तुम्ही पालन केलं तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि 6व्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे की गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला येणार. बघा ज्या बहिणींच्या नावाने गॅस कनेक्शन आहे, ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्याच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत. बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.